IPL 2026 चा हंगाम सुरू झाला आणि पहिल्याच सामन्यात धमाका झाला। बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर चाहत्यांना पाहायला मिळाला एक हाय स्कोरिंग थरार। रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने सनरायझर्स हैदराबादवर 6 विकेट्स राखून शानदार विजय मिळवत हंगामाची धमाकेदार सुरुवात केली। 202 धावांसारखे मोठे लक्ष्य आरसीबीने केवळ 16 षटकात पूर्ण करत आपली ताकद दाखवली। पहिल्यांदा फलंदाजी करताना हैदराबादची सुरुवात मात्र खूपच खराब झाली। पॉवर प्ले मध्ये फक्त 29 धावात हैदराबादने आपल्या 3 विकेट्स गमावल्या होत्या। आरसीबीचा वेगवान गोलंदाज जेकब डफी याने धमाकेदार सुरुवात केली आणि हैदराबादला जब्बर दणका दिला। डफीने त्याच्या एकाच ओव्हरमध्ये अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांना बाद करत मॅच आपल्या खिशात घालून हैदराबादला बॅक फूटवर ढकललं। सुरुवातीलाच बसलेल्या या धक्क्यातून हैदराबादला सावरणं हे जमलं नाही। यानंतर नवनिर्वाचित कर्णधार ईशान किशनने आपली कॅप्टनी खेळी करत हेनरिक क्लासेन सोबत हैदराबादची बाजू सावरली, पण ही जोडी रोमारिओ शेफर्डने तोडली। मात्र सामना रंगवला तो ईशान किशनच्या स्फोटक खेळीने। ईशानने 38 चेंडूत 80 धावा करत त्यामध्ये 8 चौकार आणि 5 षटकार मारले। त्याच्या बॅटिंगमुळे खरंच प्रेक्षकांना फुल एंटरटेनमेंटचा आनंद मिळाला। शेवटी अनिकेत वर्माने 18 चेंडूत 43 धावांची धडाकेबाज खेळ करत हैदराबादला 200च्या पार पोहोचवलं। पण धावांचा पाठलाग करण्यात एक्सपर्ट असणाऱ्या विराटच्या आरसीबी साठी हे लक्ष्य काहीच अवघड नव्हतं। दमदार फलंदाजी करत आरसीबीने 16 षटकातच सामना जिंकत आपल्या विजयाचा नारळ फोडला। क्रिकेटमध्ये बॅटिंग आणि बॉलिंग सोबत फिल्डिंगलाही तितकंच महत्त्व आहे। कॅचेस विन द मॅचेस असं उगाच म्हणत नाही, त्याचाच प्रत्यय आपल्याला कालच्या मॅच मध्ये आला। आरसीबीच्या फिल सॉल्टने 2 महत्त्वपूर्ण झेल घेऊन पहिल्याच सामन्यात आरसीबीच्या फिल्डिंगची जादू सगळ्यांना दाखवून दिली। या विजयासह आरसीबीने पुन्हा एकदा दाखवून दिलंय की ते फक्त खेळायला नाही तर जिंकायला आले आहे। आता खरी गंमत तर पुढे आहे। आपल्याला असेच अजून बरेच हाय स्कोरिंग सामने या संपूर्ण हंगामात पाहायला मिळणार आहे। त्यामुळे IPLच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण क्रिकेटचा खरा थरार इथेच आहे।